नमस्कार मंडळी. तर आम्ही 10च्या सुमारात अक्कलकोटला पोचलो आणि दर्शन घेतलं. आणि हे जे पेंटिंग आहे ते पूर्णपणे रुद्राक्षाने बनवलं होतं. मग आम्ही स्वामी नामाचा जप केला आणि आमच्या रूमकडे परत निघालो. मग सकाळी उठून आम्ही परत स्वामींच्या दर्शनासाठी निघालो होतो. खूप छान असं म्हणजे सकाळ सकाळ खूप छान असं वातावरण होतं. तिथे आम्हाला जाता जाता हे शिवाजी महाराजांचा एक पुतळा लागला. खूप छान असं तिथे सजावट होती परिसराची. आम्ही स्वामींच्या मंदिरापाशी जवळजवळ पोचलो होतो. मंदिरामध्ये एंटर केल्यावर तिथे 2 रॉज होते, एक महिलांसाठी सेपरेट आणि एक पुरुषांसाठी. आणि तिथलचं डेकोरेशन मंदिरातलं वाव, रात्री शूट करता नव्हता पण सकाळ सकाळ खूप छान वाटत होतं. मग आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि मग आम्ही बाहेरच्या दिशेने निघालो. तर मागून सर्वजणही येत होते त्यावर. आणि मग आम्ही अशा ठिकाणी गेलो की तिथे खूप छान असे स्वामींची मोठी मूर्ती आणि शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती होती. आणि आम्ही तिथे फोटोज खूप सारे काढले. मग आमच्यापाशी एक श्वान आलं, ते पण म्हणजे खूप छान होतं. त्याने हात पुढे केला, म्हणजे अनोळखी पण हात पुढे केला की हात देत होतं आमच्यापाशी आलं. मग खूप भूक लागली होती, सोबत मी सर्वांनी डोसा ऑर्डर केला. डोशाची टेस्ट पण खूप छान होती. दादानी स्वतः तिथे उभे राहून डोसे तयार करून घेतले होते. मग आम्ही सगळे डोसे नाश्ता करू लागलो.